मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा पूर्णपणे घाबरलेली असते। तिला अजून माहीतच नसतं की समोर मास्क लावलेला, हातात भलामोठा सुरा धरलेला हा सत्य आहे। मीराने बरोबर आता ओळखलेलं असतं, कारण सत्याने तिला डोळा मारलेला असतो। त्याच वेळी आता लगेचच निरूपा ही सत्यासमोर जाते आणि म्हणते, बाबा मला मारू नको, मारू नको, विनंती करून ती अक्षरशः थरथर कापत असते आणि म्हणते की ये बाबा, मला अजिबात मारू नको, मला अजिबात मारू नको, असं म्हणून ती आता कपाटात असणारे दागिने सत्यासमोर करते। त्याच वेळी सत्य ते घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो आणि तो तिला पुन्हा एकदा तो चाकू दाखवतो। तो चाकू दाखवल्यानंतर लगेचच निरूपा ही मागे होते आणि खरंच मदतीसाठी आवाज देऊ लागते। तिला असं वाटतं की कोणीतरी गुंडच घरात शिरला आहे। मीरा हे सगळं मात्र शांत उभी राहून ऐकत असते आणि हा यांचा तमाशा सुद्धा पाहत असते। त्यानंतर सत्या गंमत करतो आणि लगेचच निरूपाला चाकूचा धाक दाखवून अजून घाबरवतो। मग आता निरूपा खरंच घाबरलेली असते। मग आता तो लगेचच आपल्या चेहऱ्यावर असणारा मास्क काढतो। तेव्हा निरूपाला समजतं हा दुसरा तिसरा कुणीही नसून सत्य आहे। तेव्हा सत्याला पाहून आता निरूपाचा अजून थरकापच उडतो, कारण त्याने रंगेहात निरूपाला पकडलेलं असतं आणि त्यासाठीच हा पकडण्यासाठी, त्याचबरोबर मीरासमोर तिचं खरं रूप आणण्यासाठी त्याने हा प्लॅन केलेला असतो। मग आता सत्या रागातच जेव्हा तिच्याकडे पाहतो तेव्हा मात्र ती अजूनच घाबरते। त्यावेळी आता ती बेडवर इकडे तिकडे फिरू लागते। ते पाहून सत्या म्हणतो, घ्या धूमकेतू, तू पाहिलंस का, संपली हिची लंगडण्याची नाटकं। अगं काय मिळतं ग तुला हे सगळं असलं करून, असं म्हणून या गोष्टीचा तो जाब विचारतो की तू माझ्या बायकोबरोबर नेहमी असा खोटेपणा का करतेस, आणि तुझं डोसकं सुद्धा असलं भंगार चालतं ना, कारण तुझा तर पाय मोडला होता ना, आणि एखाद्या पाय मोडलेल्या बाईसंग असं काही घडलं ती काय करेल, ती एकतर जमिनीवर पडेल, ही तर ती जास्तीत जास्त कशी अशी घरातून रांगत रांगत जाईल। पण तुझं तर असं वेगळंच आहे, तू येथे खाटेवर चढून अक्षरशः डान्सच करायला लागली, अगदी मोरासारखी थया थया नाचायला लागली। तिचं सत्य मीरासमोर आणून सत्या तिचं खोटं पितळ उघड पाडतो आणि मुद्दाम म्हणून माझ्या बायकोला त्रास देण्यासाठी करतीयस ना तू हे सगळं। मग आता असं म्हणून तो रागातच विचारतोय, आता बोल की, नाही त्या टायमाला तुझी जीभ कशी ग चुरू चुरू चालते, मग आता का तोंड शिवलंय, बोल पटकन, असं तो निरूपाला ओरडून ओरडूनच म्हणतो आणि तिला विचारतो, मला सांग हे सगळं कशासाठी केलंस तू, अगं बोल ना, असं म्हणून तो तिला बोलत करण्याचा खूप सारा प्रयत्न करत असतो। पण निरूपा आता एकदम गप्प बसते। तर मीराला सुद्धा या गोष्टीचा आता खूप त्रास झालेला असतो। बिचारीच्या डोळ्यात पाणी असतं, कारण एवढी मोठी डेकोरेशनची ऑर्डर तिच्या हातातनं गेली याचंच तिला वाईट वाटतं। आता कुठे काम मिळायला सुरुवात झाली होती आणि त्यातही हा घोळ सासूबाईने घातला। त्यानंतर आता निरूपा वेड्यासारखी हसू लागते आणि बेडवरून खाली उतरत अगदी टाळ्या वाजवते। तेव्हा सत्यालाच समजत नाही की हिला अचानक काय झालं एवढं हसायला आणि टाळ्या वाजवायला। मग आता ती हसतच सांगते, अरे या डबल पनवतीला एक डेकोरेशनची ऑर्डर मिळाली आणि आज ती पूर्ण करायची आहे, हे मी रात्रीच्यालाच ऐकलं होतं, आणि तिने जर ही ऑर्डर पूर्ण केली ना तर म्हातारीची कॉलर ही टाईट होणार आणि ऑर्डर पूर्ण करून ही पैसे कमावणार आणि तुला दागिने घेण्यासाठी ही तुझी बायको तुला मदत करणार। पण आता यातलं काहीच होणार नाही, कारण वेळ तर निघून गेलीये, असं म्हणून निरूपा आता सत्याचीच गंमत करते आणि तुमचा डाव मी कसा फेल केला असं त्याला डिवचूनच म्हणत असते आणि मीराला पुन्हा पुन्हा डबल पनवती असंही म्हणते। तेव्हा मीरा आता रागातच विचारते, काय हो, आत्तापर्यंत तुम्हाला साधा पायाला सुद्धा हात लावता येत नव्हता, अगदी माझ्याकडून तुम्ही एवढी सेवा करवून घेतली आणि आता यांनी घाबरवल्यानंतर मात्र उड्या मारायला लागलात। अहो मी मगापासनं तुमची एवढी काळजी घेतेय, मला असं वाटलं तुम्हाला किती लागलंय आणि त्यामुळे तुम्हाला खूप त्राससुद्धा होत असेल, पण आत्ताच मला समजलं तुम्हाला ना फक्त आणि फक्त मलाच त्रास द्यायचा होता ना। अहो ही काय पद्धत झाली सासूबाई, अहो आजीने दिलेला शब्दसुद्धा मला पूर्ण करता नाही आला आणि माझी कामं थांबली होती, आजीने मला काम आणून दिलं होतं,
पण तुमच्यामुळे मला ते सुद्धा करता आलं नाही. मी उगीच तुमच्यावर विश्वास ठेवला असं म्हणून मीरा ही खूप वैतागते. तेव्हा सत्याला आता तिच्या डोळ्यातील तेच पाणी पाहून खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो, ए धूमकेतू, तू रडू नकोस ना ग, आणि रडतेस कोणासाठी? तर ह्या असल्या माणसांसाठी, असं म्हणून तो निरूपाकडे बोट करतो. तर आता वेळी निरूपा मात्र अजूनही हसत असते. मग त्यानंतर तो तिला सांगतो, मी आजीचा शब्द कधीच खाली पडू देणार नाही. अगं धूमकेतू, जेव्हा तुझा मला फोन आला ना तेव्हाच मला समजलं होतं, ही बाई काही ना काही आपला किडा करणार म्हणजे करणारच. म्हणून मी सुद्धा डोकं लावलं आणि लगेचच सासूला सुद्धा फोन फिरवला आणि तेच डेकोरेशन बारकीच्या मदतीने तिला करायला सांगितलं. आणि निरूपा, माझ्या सासूने ते डेकोरेशन केलं बरं का, असं म्हणून सत्या आता निरूपाचा प्लॅनच हाणून पाडतो. मग आता तो म्हणतो, तेही असं 1 नंबर डेकोरेशन केलंय. आता हे बघ, आजीची कॉलर ना नेहमीच अशी टाईट राहणार. काय ग, काय झालं? खोटं वाटतंय का तुला? पाहिजे तर तुला फोटो दाखवतो, माझ्या सासूने ना कसं 1 नंबर डेकोरेशन केलंय, असं म्हणून सत्या आता निरूपाला सांगतो. तेव्हा निरूपा मात्र अजूनही वेड्यासारखी हसते. मग आता निरूपा हसल्यावरच म्हणते की, अरे पण तुझ्या मीराने कुठे केलं आहे ते डेकोरेशन? कारण आता माझी सासूबाई येऊन तर मीराचाच कान पकडणार ना, असं म्हणून आता लगेचच निरूपा सत्यावर हसते. तेव्हा सत्या म्हणतो, अरे हट, आता माझ्या धूमकेतूचा नाही तर आजी ना तुझाच कान धरणार आहे, तू बघतच राहा. कारण तू ही जी काही नाटकं केली आहेस ना, ती सगळी नाटकं ना मी स्वतः आजीला सांगणार. असं जेव्हा सत्या सांगतो तेव्हा मात्र निरूपा घाबरते. तेव्हा ती आता म्हणते, नाही नाही, नको नको, त्यांना नको सांगूस. मग सत्याचं लक्ष लगेचच त्या दागिन्यांकडे जातं. तर आता निरूपाला समजतं सत्या दागिन्यांकडे बघतोय आणि म्हणूनच ती धावत जाते आणि उशी खालून दागिने घेत असते. तेव्हा सत्यासुद्धा तिच्या पाठीमागे धावतो आणि लगेचच तिच्या हातातून ते दागिने ओढून घेतो. त्यानंतर सत्या तो दागिना पाहतो आणि विचारतो, काय गये निरूपा, तुझ्याकडे हा दागिना आला तरी कुठनं? कारण आजीने सगळे दागिने तुझ्याकडनं काढून घेतले आहेत ना, आणि हा तर अगदी आजीनेच दिलेला दागिना आहे. तेव्हा निरूपा म्हणते, ए नाही नाही, तो माझा आहे. सत्या म्हणतो, मग ठीक आहे ना, मी आजीला फोन करून आता विचारतोच की नक्की कुणाचा आहे हा दागिना. तेव्हा नको नको, फोन नको करू, माझा आहे म्हणजे सासूबाईनेच दिलाय. तो नजर चुकीमुळे जरा राहिलाच दागिना सासूबाईंकडे द्यायचा. तेव्हा हसूनच सत्या म्हणतो, कारण द्यायला तर 1 नंबर आहेस हा तू, आणि आता आजी जोपर्यंत इकडे येत नाही तोपर्यंत हा दागिना माझ्याकडेच राहणार, असं सत्या तिला म्हणतो. मग पुढे आता तो विचारतोय, धूमकेतू, तुला समजलं का तुझ्यासोबत नक्की काय काय घडलंय ते? आणि म्हणूनच मी तुला सांगत असतो की डोळे उघडे ठेवून जरा माणसं ओळखायला शिक. बाकी तुझ्या सोबतीला हा सत्या आहेच की, असं म्हणून तो मीराला साथ देतो आणि निरूपाला तोंडावर पाडतो. आता हे सगळं निरूपाने कारस्थान केल्यामुळे उरला सुरलेला जो दागिना असतो तोही तिच्या हातातून आता फायनली जातो. त्यानंतर मीरा आता आपल्या रूममध्ये जाते आणि बिचारीला त्रास होत असतो आणि ती खूप रडत असते. त्या आता तिला समजवण्यासाठी लगेच तेथे जातो. तर मीरा रडतच त्याला मिठी मारते. सत्या तिला म्हणतो, शांत राहा ना. मग त्यानंतर तो आता म्हणतो, अगं मी आहे ना तुझ्यासोबत, तू काय एवढं टेन्शन घेतेस? आणि निरूपाचा एवढा अनुभव असून देखील तू तिच्या घोळात सारखी सारखी काय येतेस, मला हेच कळत नाही. मग मीरा बिचारी रडू लागते आणि म्हणते की काय करू मग मी? सत्या म्हणतो, अगं ती नेहमीच तुझ्याबरोबर अशी तुसड्यासारखी वागते, तरीही सुद्धा तिच्या कामासाठी तू अशी स्वतःला का झोकून देतेस? आणि मला या सगळ्याच गोष्टीची खूप भीती वाटते बघ, ही निरूपा कधीही तुझा फायदा घेईल. तू ना खूप भोळी आहेस ग धूमकेतू, आणि तुझ्या अशा चांगुलपणाचा कोणी सुद्धा अगदी फायदा घेऊ शकतं. आणि आता कसं सांगू तुला हेच कळेना झालंय. आपल्याला स्वतःसाठी लढता आलं पाहिजे. आपल्याला त्रास देणाऱ्याला त्याची जागा स्वतः लगेच दाखवून द्यायला हवी. तेव्हा मीरा म्हणते, मी तरी काय करू, कारण मला सगळ्यांची काळजी वाटत राहते. मला खरंच नाही कळत कोण खरं वागतं कोण खोटं वागतं. आज माझ्याकडे एक संधी होती काहीतरी करून दाखवण्याची, पण माझ्याच्याने ते सुद्धा झालं नाही, असं म्हणून तिला अजूनच रडू येतं. आणि आता माझ्यामुळे आजींचं नाव खराब होणार आहे. मग आता तो म्हणतो, नाही होणार अगं तुझं नाव खराब, कारण तुझा फोन झाल्यानंतर मी लगेचच सासूला फोन लावला आणि ती ऑर्डर लगेचच सासूला सुद्धा फिरवली, आणि तुझा विषय असल्यानंतर सासू कुठे नाही म्हणणार आहे का, असं सत्या म्हणतो. त्याचवेळी मीरा विचारते, खरंच? चला आता त्यांची ऑर्डर म्हणजे पूर्ण झाली आणि त्यांचं कामसुद्धा पूर्ण झालं, म्हणजे त्यांचा कार्यक्रम माझ्या
या न जाण्याने थांबणार नाही म्हणायचं, असं मीरा म्हणते आणि तिला जरा आनंदच होतो. मग आता तो म्हणतो, तू जरा स्वतःचा विचार करायला शिक अगं धूमकेतू. तुला माहीत नाही पण हे जग ना खूप म्हणजे खूप स्वार्थी आहे आणि बापाची बायको कशी आहे हे सुद्धा तुला चांगल्या प्रकारे माहीत आहे की तुझ्या विरुद्ध किती कारस्थान ती करत असते. तरीसुद्धा तू असं का वागतेस मलाच कळत नाही. तेव्हा मीरा म्हणते, कारण माझं कर्तव्य होतं ते आणि त्यावेळेला ना मला ते सर्वात जास्त महत्त्वाचं वाटतं. तेव्हा सत्या म्हणतो, अगं धूमकेतू असं करून नाही चालणार. अगं तुला ना जशास तसं वागता आलंच पाहिजे, नाहीतर तू आजीकडनं जरा शिक की. ती बघ कशी वागते, जरा जशास तसं वागायचं. तेव्हा मीरा रडतच म्हणते की हो, मी तसा वागण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तेव्हा आता सत्या म्हणतो, नुसता प्रयत्न करून चालणार नाही तर धूमकेतू, तुला त्यासाठी सत्यागिरीसुद्धा करावी लागेल आणि एकदा का सत्यागिरी जमली तर तुझ्या वाकड्यामध्ये ना कोणीही जाणार नाही, असं तो मीराला आता खूप काही शिकवू लागतो. त्यानंतर आता ती रडत असताना तिचे अश्रू तो पुसतो आणि म्हणतो, बायको तू काळजी करू नको, नंतर तुझं स्वतःचं हक्काचं काहीतरी असेल बघ आणि लवकरात लवकर तुझ्याकडे असेल आणि मी तुला ते करून देण्यासाठी प्रयत्न करेन आणि हाच आता सत्याचा शब्द आहे, असं म्हणून तो हात पुढे करतो. तर मीरा त्याच्या हातावर अगदी प्रेमानेच हात ठेवते आणि मग म्हणते, माझा ना तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, कारण आपण दोघेही मिळून नक्कीच चांगलं काहीतरी करवून दाखवूयात. तर आता दुसरीकडे निरूपा ही आता आपल्या रूममध्ये असते. तिचा प्लॅन फेल झाल्यामुळे तिला खूप त्रास होत असतो. मग आता ती पंकजला सांगत असते की माझा हा डाव होता ना तो शेवटी त्या फुकण्यानेच उधळून लावला. काहीही करा, हा फुकण्या नेहमी मध्ये येतो आणि माझा असा प्लॅन फेल करतो. त्याच्या बाजूने ती म्हातारी आहे ना, आणि म्हातारी नसेल तर तो रवी आहे, तो घेतो ना त्याच्या भावाची बाजू. म्हणजे काही बी करून त्या मीराची डाळ शिजते म्हणजे शिजतेच. तेव्हा आता पंकज म्हणतो, मम्मा रिलॅक्स. अगं मला माहिती आहे सत्याने येऊन तुझ्या प्लॅनची अक्षरशः वाट लावली, पण ती मीरा त्या डेकोरेशनपर्यंत पोहोचू शकलीच नाही ना. अगं मीरा शेवटी तिचं कामच करू शकली नाही, हेही तितकं महत्त्वाचं आहे ना. म्हणजे जिंकलं कोण सांग बरं. तेव्हा रागातच आता निरूपा विचारते, पण त्याचा काय उपयोग. मग आता ती म्हणू लागते, अरे हे सगळं त्या पनवतीला माहीत झालं म्हणूनच तिच्या आईला आणि बहिणीला त्याने तिकडे पाठवलं ते डेकोरेशन करायला. आणि मला खरं तर त्या मीराला तोंडावर पाडायचं होतं, परंतु या पनवतीने सगळा डावच माझा फिसकटून टाकला. आणि कसं आहे ना, मीरा नाही तर तिची आई टपकलीच ना तेथे डेकोरेशन करायला, आणि काम मिळालं म्हणून त्या म्हातारीच्या अंगावर अगदी मूठभर मांससुद्धा चढलं असणार. आणि जर तो पनवतीमध्ये आला नसताना तर एका दगडामध्ये 2 पक्षी मारले सुद्धा असते आणि ही म्हातारीसुद्धा तोंडावर पडली असती आणि त्यामुळे त्या मीराला येऊन तिने चांगलंच झापलं सुद्धा असतं. मग त्यानंतर निरूपाला एका गोष्टीची भीती वाटू लागते की हे सगळं आता तिखट मीठ लावून ही सगळं सांगणार आणि तो सत्यासुद्धा, आणि मग ही म्हातारी मला काय शिक्षा देणार, हाच विचार करत निरूपा खूप घाबरते. तेव्हा आता पंकज म्हणतो, मम्मा तू या गोष्टीचा विचार नको ना ग करूस आणि घाबरू सुद्धा नको. तेव्हा घाबरू नको तर मग काय करू, म्हातारीला तोंड कसं द्यायचं ते तू सांग ना, असं निरूपा विचारते. तू सुचव ना काहीतरी. तेव्हा तो म्हणतो, हो आजी समोर आली ना तर मला काय बोलावं ना हे सुचत नाही. तेव्हा निरूपा एक अशी चापटच त्याला मारते आणि विचारते, काय रे काय जमतं मग तुला. तर इकडे देविकाही घरात येते आणि पंकजला म्हणते की बाहेर ये रे रूममधून, पटकन बाहेर ये. पंकज लवकर काही बाहेर येत नाही. मग देविका ही दुसऱ्या रूमकडे जाते. काही वेळानंतर इकडे निरूपा ही पंकजला सांगत असते की इथे माझेच फासे उलटे पडायला लागले आहेत, कारण म्हातारीने दिलेला दागिना पनवतीच्या हाताला लागला ते वेगळंच. पनवतीच्या तर असं म्हणून निरूपा ही आता सत्याविषयी खूप राग करू लागते. तेवढ्यातच तेथे आता देविका येते, दार ठोठावत म्हणते, आई पटकन बाहेर या. आणि मग त्यानंतर सत्या आणि रवीच्या रूमकडे जात मोठ्यानेच आवाज देते की ए सत्या, मीरा, रवी बाहेर या सगळ्यांनी. त्यानंतर आता देविका कशी आली अचानक घरी असा निरूपाला प्रश्न पडतो. मग पंकज आणि निरूपा बाहेर येतात आणि काय झालं असं देविकाला विचारतात. तेवढ्यातच मीरा, सत्या त्याचबरोबर रवीसुद्धा बाहेर आलेले असतात. मग आता सत्या विचारतोय, काय ग झालं बोंबलायला, असं कुणी अचानक दार वाजवतं का, काय झालं बोल पटकन. तेवढ्यातच सुधाकर राव देखील येतात. तेव्हा
एक चेक काढत लगेचच देविका ही म्हणते, हे तुमचे 17 लाख रुपये. असं म्हणून ती चेक आता सर्वांसमोर पुढे सर्वांनाच दाखवते. त्याचवेळी हे ऐकून सगळ्यांना अगदी धक्का बसतो की हिने 17 लाख रुपये नक्की कुठून आणले असतील. तेव्हा निरूपाला मात्र खूपच आनंद होतो. तर पंकज अगदी धक्क्यानेच विचारतो, ए देविका, हे काय चाललंय? अगं एवढे पैसे? मग आता सुधाकरराव विचारतात, काय ग देविका, एवढी मोठी रक्कम तुझ्याकडे आलीच कुठून? तू तुझ्या वडिलांकडनं घेतलेत का हे पैसे? मग आता देविका सांगू लागते, बाबा कसं आहे ना, मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आणि माझ्या कष्टाच्या पैशानेच हे मला कर्जसुद्धा फेडायचं होतं. पण इथे काय आहे, काही लोकांना अजिबातच धीर नव्हता ना, म्हणूनच माझे प्रिन्सिपल बाजूला ठेवून मला माझ्या बाबांकडनं पैसे तर मागावे लागले, असं खोटं ती सांगते. तेव्हा तिचं हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. सगळेजण तिच्याकडे पुन्हा एकदा बघतात. तेव्हा देविका नाटक करत सांगते, आई, अहो मला माहिती आहे 17 लाखामुळे तुम्ही खूप काही सहन केलं आणि मी जे काही केलं ना ते फक्त आणि फक्त माझं स्वप्न पूर्ण व्हावं ना म्हणून. तेव्हा मात्र पंकजला देविकाचा खूपच अभिमान वाटतो. त्यानंतर देविका आता निरूपाजवळ जाते आणि तिला म्हणते, आई, मग आता निरूपाकडे तो चेक देत लगेचच देविका ही मोकळी होते. त्यावेळी निरूपा ही लगेचच तिला मिठी मारते आणि म्हणते, देविका, तूच खरी माझी सून आहेस. अजिबात दुसरी कोणतीच सून अशी होऊ शकत नाही. हे ऐकून आता पंकजला खूप छान वाटतं, कारण त्याच्या देविकाला तो मान आता निरूपाने दिलेला असतो. रवी, सत्या, सुधाकरराव आणि मीरा हे सगळे शांतपणे त्या दोघींकडे बघत असतात. मग त्यानंतर निरूपा कौतुक करायची थांबत नाही. ती म्हणते, तुला सांगू देविका, तूच खरी या घरची गृहलक्ष्मी आहेस आणि तुझ्यामुळेच माझी मान आता या घरामध्ये अगदी ताठ झाली आहे. असं म्हणून ती देविकाचा पापा घेऊ लागते. तेव्हा सत्या विचारतो, काय इतके दिवस काय मान वाकून चालली होती का काय घरात? तू तुझ्या मानेमध्ये टेकू लावला होता मानशी ताठ राहण्यासाठी. असा हा हिरा तुझ्याकडे असल्यामुळे तुला कधीच मान ताठ करण्याची गरज पडणार नाही. तेव्हा निरूपाचा आता भांडायचा जोरच वाढतो. ती म्हणते, गप्पा बस, नको तिथे ना उगीच कॉमेडी करत बसायची नाही, कारण माझ्या देविकाने कामच तसं केलंय. कारण माझे मलेशियाचे व्याही बापू आणि माझी सून यांच्यामध्ये ना आता समेट झालाय. खरंच आजचा दिवस खूप चांगला आहे, खूप आनंदाचा आहे बघ. आता बाप लेकीमधलं नातं पुन्हा जुळून आलं, अजून तरी मला काय हवंय? असं म्हणून ती देविकाचं सतत आपली कौतुक करत बसते. तेव्हा आता सत्य हसतो आणि म्हणतो, हो का, म्हणजे निरूपा, तुला आता जेव्हा केव्हा पैसे लागतील तेव्हा डायरेक्ट ते असं मलेशियातून येणार का गं? सत्या पुन्हा पुन्हा विचारतो, अगं सांग ना. हो ना, म्हणजे तिकडूनच पैसे येणार ना? त्याचवेळी आता सगळेजण गप्प राहतात. मग सत्या विचारतो, काय गं, तुझा बाप तुला नक्की पैसे देणार का एवढे दरवेळी? त्यानंतर आता सत्या अशी गंमत करतो म्हणून पंकज ओरडतो आणि म्हणतो, ए सत्या, जरा ना गप्पच बसतो, कारण माझ्या बायकोने सगळं कर्ज फेडलंय, याकडे तू जरा लक्ष दे, समजलं? तेव्हा निरूपासुद्धा आता लगेचच म्हणते, हो, हिने आणलंय ते बघ अगोदर, आणि रियाच्या बाबाने तिला अगदी 50 तोळं सोनं दिलंय आणि माझ्या देविकाच्या बापाने या घरावरचं कर्जसुद्धा पेडलंय अगदी 17 लाखांचं. आणि मला सांग, तुझ्या बायकोने काय आणलं रे तिच्या बापाकडनं? तिचा बाप तर आपल्या डोसक्यावर नाचण्यासाठी इथे तिला ठेवून गेलाय कायमचं, त्याचबरोबर फुकटचं पोचतोय आपण तिला. तेव्हा सुधाकरराव आणि रवी, सत्या या तिघांनाही खूप वाईट वाटतं की मीराबद्दल असे अपशब्द आता ही निरूपा वापरतीये. तेव्हा मात्र सत्याला आता खूपच राग येतो आणि तो रागात म्हणतो, ए निरूपा, जरा ना तुझं थोबाड बंद ठेव. अगं सारखी सारखी माझ्या बायकोला, माझ्या धुमकेतूला का गं बोलत असते? तिला सतत आपली त्रास देत असते. तिने काय केलं एवढं तुझं? असं म्हणून तो आता निरूपाला जाब विचारतो आणि परत जर का धुमकेतूबद्दल एक शब्द जरी वाईट बोललीस तर मी काय करेन ना तुझं तुला माहीत नाही, समजलं? अशी धमकीच तो आता निरूपाला देतो. आणि हे सगळं कशामुळे होते माहितीये? तू या घराचे कागद त्या टकल्याकडे गहाण टाकलेत ना म्हणून होतंय, नाहीतर हे असं काहीही झालं नसतं. या तुमच्या तिघांच्या कारस्थानामुळेच हे सगळं झालंय आणि तुम्हालाच ते निस्तरावं लागणार होतं, समजलं? तुम्ही ते निस्तरलंय लोकांकडून पैसे घेऊन, तर एवढा कशाला गं माज दाखवता तुम्ही? असं म्हणून सत्य आता निरूपाची चांगलीच खरडपट्टी काढतो आणि देविका, पंकज व निरूपाला त्यांची त्यांची जागा दाखवून देतो आणि म्हणतो की आम्ही तरी कामं करतोय, आमची पोटं भरतोय, परंतु या तुझ्या बबड्याचं काय गं? बबड्या कामाला जातो का रोज आणि मग पैसे देतो का? नाही ना. असं म्हणून तो आता मागचा पुढचा हिशोब चुकता करणार असतो.
तर निरूपा आता एकदमच गप्प राहते, कारण सत्या तिला एक शब्दसुद्धा तोंडातून काढून देत नसतो. आणि निरूपाला म्हणतो, इथून पुढे ना तू माझ्या बायकोला काहीही बोलायचं नाही, कारण तुला तो हक्क मी अजून दिलेला नाहीये. माझी बायको घरामध्ये राबराब राबते आणि तिला जर काम आलं तर तू काय करते हे सांगू का आता सगळ्यांना, असं म्हणून तो तिला तोंडावर पाडतो. तेव्हा आता घरामध्ये खूपच भांडणं होतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मला अजून सुद्धा डाऊट आहे, तू काहीतरी जुगाड करूनच हे पैसे आणले असणार. अगं, एकतर तू कुठेतरी चोरी केली आहेस, नाहीतर काहीतरी विकून आली, असं तो आता देविकाला तोंडावरच म्हणतो. तेव्हा देविका थोडी गडबडते. त्यानंतर घरातील सगळेजण चेक घेऊन आता लगेचच त्या सुजित कुमारकडे जातात. तेव्हा सुजित कुमार डोळे फाडू फाडू आता त्या चेककडे बघत असतो. तेव्हा सत्या म्हणतो, एवढा डोळे फाडून बघू नको, झाला ना तुझा आता व्यवहार क्लिअर. तर घरी सगळेजण येतात. दुसऱ्या दिवशी आता बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू असते. तेव्हा सत्या आता लगेचच बाप्पांना अगदी वाजत गाजत घरी घेऊन येतो. तेव्हा सुधाकर राव देखील खुश होतात. मग आता सत्या म्हणतो, बाप्पा आले आणि सगळी विघ्न दूर झाली बाप. अरे, आपल्या घराची कागदपत्रंसुद्धा आपल्याला पुन्हा मिळाली. मग आता मीरा म्हणते, आपल्या घरी बाप्पा येणार. तेव्हा सत्या म्हणतो, हो, बाप्पाचं स्वागत अगदी आपण जंगीच करायचं. आता बाप्पाच्या आवडीचे मोदक मी बनवणार, असं मीरा सांगते. तेव्हा निरूपा, पंकज आणि देविका हे रागात मीराकडे बघतात. तर सत्याला खूपच आनंद होतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.